श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या 2 नंबरपैकी एका नंबरला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देत आहे ते जाणून घ्या. श्री स्वामी समर्थ. माझ्या लेकरांनो, या जगात प्रत्येक जीव सुखाच्या शोधात धावत असतो. प्रत्येकाला आनंद हवा असतो, यश हवे असते, सन्मान हवा असतो. पण हे लक्षात ठेवा, जिथे सुख आहे तिथे दुःखही आहे. जसा दिवस येतो तशी रात्रही येते, जसा उन्हाळा येतो तसाच पावसाळा येतो. निसर्गाचा हा नियम आहे. मग आपल्या जीवनात सुख आणि दुःख हे आलटून पलटून येणारच. म्हणून जीवनातील सर्वात मोठा योग्य म्हणजे परिस्थिती बदलण्यापेक्षा तुमचे मन स्थिर ठेवणे. ज्याचे मन स्थिर असते त्याला बाहेरचे वादळही कधी हलवू शकत नाही. समुद्राच्या पृष्ठभागावर कितीही लाटा उठल्या तरी समुद्राच्या तळाशी शांतता असते. तसेच तुमचे मनही बाहेरच्या घटनांनी अस्थिर होऊ नका. जेव्हा सुख येते तेव्हा अहंकारी होऊ नका, कारण ते कायमचे नसते. आणि जेव्हा दुःख येते तेव्हा निराश होऊ नका, कारण तेही कायमचे राहत नाही. प्रत्येक काळ बदलतो, प्रत्येक संकट संपते, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सूर्य उगवतो. त्यामुळे सुखात नम्र राहा आणि दुःखात धैर्यवान राहा. हाच खरा समभाव आहे. माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठे शत्रू बाहेर नसतात, ते त्यांच्या मनातच असतात. त्यातले पहिले शत्रू म्हणजे अहंकार. अहंकार माणसाला सत्यापासून दूर नेतो. मी मोठा आहे, मी सर्व काही केलं आहे, हा विचार जिथे सुरू होतो तिथे ईश्वराची कृपा कमी होऊ लागते. फळांनी भरलेलं झाड नेहमी वागतो, पण करोडे झाड ताट उभे राहते. म्हणून त्याच्याकडे ज्ञान आहे, संपत्ती आहे किंवा यश आहे, त्याने अधिक नम्र व्हावे. दुसरा मोठा दोष म्हणजे क्रोध. एका क्षणाचा राग अनेक वर्षाचे नाते तोडतो. क्रोधामुळे विवेक नष्ट होतो, योग्य आणि अयोग्य यातील फरक दिसेनासा होतो. म्हणून राग आला की उत्तर देण्यासाठी थोडा वेळ शांत राहा. शांत मनातून घेतलेला निर्णय नेहमी योग्य असतो. तिसरा दोष म्हणजे लोभ. गरजेपुरतं मिळवणे हा पुरुषार्थ आहे, पण अमर्याद मिळवणे हा म्हणजे लोभ. लोभामुळे माणूस कधीच समाधानी राहत नाही. त्याच्याकडे कितीही असले तरी त्याला आणखी हवेच असते. अशा मनाला कधीही शांती मिळत नाही. खरा श्रीमंत तो नसतो ज्याच्याकडे खूप पैसा असतो, तर तो असतो ज्याच्याकडे समाधान असते. माझ्या लेकरांनो, दुसऱ्याच्या सुखाचा मत्सर करू नका. प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे आहे, प्रत्येकाची वेळ वेगळी आहे. आज दुसरा पुढे आहे म्हणून निराश होऊ नका. तुमची वेळ आली की ईश्वर तुम्हालाही योग्य फळ देईल. संयम ठेवा, श्रद्धा ठेवा आणि प्रामाणिक कर्म करत राहा. जीवनात संकटे आली की घाबरू नका. संकटे तुम्हाला मोडण्यासाठी येत नाही, तर घडवण्यासाठी येतात. सोने जसे आगीत तापल्यावर अधिक तेजस्वी होते, तसेच मनुष्य संकटातून अधिक मजबूत बनतो. म्हणजे अडचणीला शत्रू समजू नका, त्या तुमच्या जीवनातील गुरु आहेत. नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारा, दुसऱ्याला मदत करा, कोणाचे मन दुखवू नका. तुमच्या शब्दात प्रेम असू द्या, वागण्यात नम्रता असू द्या आणि कृती प्रामाणिकपणे असू द्या. अशी व्यक्ती समाजातही आदर मिळवते आणि अंतःकरणातही शांत राहते. दररोज काही क्षण नामस्मरण करा. मन शांत करून ईश्वराचे स्मरण करा. जेव्हा मन भक्तीमध्ये रमते तेव्हा चिंता आपोआप कमी होते. श्रद्धा म्हणजे सुबरी. हे जीवनाचे 2 मजबूत आधारस्तंभ आहे. या 2 गुणावर उभे राहिलेलं जीवन कोणत्याही वादळात कोसळत नाही. आज तुम्ही कोणत्याही अडचणीत असाल, आर्थिक संकटात असाल, मानसिक तणावात असाल किंवा नात्यामध्ये दुःख अनुभवत असाल, तरी आशा सोडू नका. प्रत्येक दुःखाला शेवट असतो. प्रत्येक अश्रूचा हिशोब परमेश्वर ठेवतो. योग्य वेळी तो तुमच्या संयमाचे फळ नक्की देतो. म्हणून आजपासून एक निर्धार करा. सुखाचं गर्व करणार नाही, दुःखात खचणार नाही, अहंकारापासून दूर राहील, क्रोधावर नियंत्रण ठेवीन, लोभाचा त्याग करीन, सर्वाशी प्रेमाने वागीन, प्रामाणिक कर्म करीन आणि श्रद्धेने ईश्वराचे स्मरण करीन. असे जीवन जगणारा मनुष्य बाहेरून कितीही साधा असला तरी
तो आतून अत्यंत श्रीमंत असतो. त्याच्या चेहऱ्यावर समाधान असते, मनात शांती असते आणि जीवनात दिव्य आनंद असतो. माझ्या प्रिय लेकरांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वर कधीही कुणावर अन्याय करत नाही. आपल्या जीवनाचं काही घडते त्यामागे काही ना काही कारण असते. अनेक वेळा आपण संकटाला शिक्षा समजतो, पण काळ पुढे गेल्यावर समजतं की ते संकटच आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी आले होते. म्हणून प्रत्येक प्रसंगाकडे विश्वासाने पहा. जिथे विश्वास असतो तिथे भीती राहत नाही, आणि जिथे भीती राहत नाही तिथे मनाला खरे स्वातंत्र्य मिळते. आज अनेक लोक बाहेरून हसत असतात पण आतून तुटलेले असतात. चेहऱ्यावर आनंद असतो पण मनात असंख्य वेदना असतात, कारण त्यांनी मनाला परिस्थितीचा गुलाम बनवले आहे. कोणी कौतुक केले तर आनंदी होता, कोणी टीका केले तर दुःखी होतात. परंतु स्वतःचा अंतःकरणातील प्रकाश ओळखतो त्याचा आनंद दुसऱ्याच्या शब्दावर अवलंबून राहत नाही. तुम्ही कितीही चांगले असलात तरी प्रत्येकजण तुमची प्रशंसा करेल असे नाही. काही लोक तुमच्यावर प्रेम करतील, काही लोक तुमचा मत्सर करतील, तर काही लोक विनाकारण तुमची निंदा करतील. पण त्यासाठी तुमचा मार्ग बदलू नका. सूर्य रोज उगवतो, काही लोक त्याच्या प्रकाशात काम करतात, काही लोक पडदे लावून बसतात. म्हणून सूर्य उगवणे थांबत नाही, तसेच तुम्हीही तुमचे चांगले कर्म थांबवू नका. लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या चुका शोधण्यात संपूर्ण आयुष्य घालवणारा माणूस स्वतःला कधी सुधारू शकत नाही. स्वतःच्या मनाकडे पहा, स्वतःच्या दोषावर विजय मिळवा, कारण खरा विजय दुसऱ्यावर नसून स्वतःच्या मनावर असतो. ज्याने स्वतःच्या मनाला जिंकले त्याने संपूर्ण जग जिंकले. अहंकार इतका सूक्ष्म असतो की तो अनेकदा आपल्याला दिसतही नाही. काही जन्मसंपत्तीचा अहंकार करतात, काही ज्ञानाचा, काही सौंदर्याचा, काही पदाचा. कोणत्याही रूपात असला तरी तो माणूस परमेश्वरापासून दूर नेतो. नम्रतेमध्ये खरी ताकद असते. झाडे इतकी फळांनी भरते तितके ते अधिक झुकते. म्हणून तुमच्याकडे जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. क्रोध हा मनातील अग्नी आहे. हा अग्नी प्रथम स्वतःला जाळतो आणि नंतर दुसऱ्यापर्यंत पोचतो. रागाच्या भरात बोललेले शब्द परत घेता येत नाही, तुटलेले नाते सहज जोडता येत नाही. म्हणून राग आला तर मौन धरा, संकटे टळेल. लोभात दुःखाचा अंत ही प्रवास आहे. ज्याला समाधान नाही त्याला संपूर्ण जग मिळाले तरी तो रिकामाच राहतो, पण ज्याच्या मनात समाधान आहे तो अल्प समाधानातही आनंदाने जगतो. म्हणून मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आभार माना. कृतज्ञतेतून समाधान जन्माला येतो आणि समाधानातून शांती मिळते. आजच्या काळात लोक पैसा कमवण्यात इतके व्यस्त झाले आहेत की नाती जपायला वेळ उरलेला नाही. लक्ष ठेवा, पैसा हरवला तर पुन्हा मिळवू शकतो, पण विश्वास हरवला तर तो परत मिळवण्यासाठी अनेक वर्ष लागतात. म्हणून नाती जपा. आई वडिलाचा आदर करा, गरजूची मदत करा, गुरुचा सन्मान करा. तुमच्या हातून एखाद्या चेहऱ्यावर हसू आले तर तेच सर्वात मोठे पुण्य आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने करा. उठल्याबरोबर चिंता करू नका, परमेश्वराचे स्मरण करा. मनात ठाम विश्वास ठेवा की आजचा दिवस चांगलाच जाईल. सकारात्मक विचार हे यशाचे पहिले पाऊल असते. मन जसे विचार करतो तसे जीवन घडत जातो. कधी कधी परमेश्वर आपल्याला प्रार्थनेला लगेच उत्तर देत नाही. याचा अर्थ तो ऐकत नाही असा नसतो. तो योग्य वेळेची वाट पाहत असतो. जसे शेतकरी बी पेरल्यानंतर रोज ते उकरून पाहत नाही, तसेच तुम्ही संयम ठेवा. योग्य वेळ आले की बीज अंकुरते, झाड बनते आणि फळही देते. तसेच तुमच्या चांगल्या कर्माचे फळ ही योग्य वेळी नक्की मिळते. म्हणून लेकरांनो, जीवनात कितीही वादळी आली तरी श्रद्धेचा हात सोडू नका. स्वभावाने जगत राहा, प्रेमाने बोलत राहा, प्रामाणिकपणे कर्म करत राहा, नम्रतेने वागत राहा आणि प्रत्येक श्वासात परमेश्वराचे स्मरण करत राहा. अशा जीवनात बाहेरची परिस्थिती काही असो, अंतःकरणात शांती, समाधान आणि दया, आनंद सदैव नांदत राहील. लेकरांनो, जीवनामध्ये एक गोष्ट कधी विसरू नका. प्रत्येक सकाळ नवी आशा घेऊन उगवते आणि प्रत्येक संध्याकाळ आपल्याला
एक शिकवण देऊन जातो. जो माणूस प्रत्येक दिवसातून काहीतरी शिकतो तो कधीही पराभूत होत नाही. पराभव हा शेवट नसतो तर नव्या सुरुवातीची तयारी असते. म्हणून अपयशाला म्हणून रडत बसू नका. स्वतःला विचारा, या प्रसंगाने मला काय शिकवले? हा एकच प्रश्न तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. आज अनेक लोकांना वाटतं की सुख म्हणजे पैसा, मोठे घर, महागडी गाडी आणि ऐश्वर्य. पण लेकरांनो, जर पैसा असतानाही मनाला झोप लागत नसेल, हृदयात शांतता नसेल आणि घरात प्रेम नसेल तर त्या संपत्तीचा उपयोग काय? खरे सुख बाहेरच्या वस्तूमध्ये नसते तर आपल्या अंतःकरणात असते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.